रोते हुए आते हैं सब, हसता हुआ जो जाएगा वो मुकद्दर का सिकंदर, वगैरे वगैरे एका गाण्यात म्हटलेलं आहे. या जगात प्रत्येक जण रडत रडत जन्म घेतोय. आपण सर्वांनीही जन्म घेताना आपण रडलेलो आहे, कारण त्या जीवाला मातेच्या गर्भात असताना, मातेच्या गर्भातून बाहेर पडताना असंख्य वेदना होतात, कष्ट होतात, त्रास होतो. आपल्यापैकी कुणीही आपली जन्माची वेळ निश्चित केलेली नाही आहे, किंवा मला ह्याच परिवारामध्ये जन्म हवा आहे, किंवा मला याच मातापितांच्या घरी जन्म हवा आहे, या गावामध्ये जन्म हवा आहे. अशा कोणत्याही पद्धतीने आपण आपल्या जन्मावरती नियंत्रण ठेवू शकत नाही. जन्म हा जीवात्म्यावर लादला गेलेला आहे त्याच्या पूर्वकर्मानुसार, भौतिक प्रकृतीच्या नियमानुसार. हाच फरक आहे एका जीवात्म्याचं प्रकट होणं किंवा जन्म घेणं आणि भगवंतांचं या भौतिक जगतामध्ये प्रकट होणं. भगवंत जेव्हा प्रकट होतात ते याप्रमाणे रडत रडत दुःखी कष्टी अवस्थेमध्ये जन्म घेत नाहीत, ते प्रकट होतात. त्यांचं अवतरण होतं. अवतरण म्हणजे वरून आध्यात्मिक जगतातून ते या भौतिक जगतामध्ये पृथ्वीतलावरती प्रकट होतात. ते खूप दिव्य प्रकारे प्रकट होतात. कधी खांबातून प्रकट होतात, कधी ब्रह्मदेवांच्या नाकातून प्रकट होतात, कधी चतुर्भुज रूपामध्ये प्रकट होतात कंसाच्या कारागृहामध्ये वसुदेव आणि देवकी समोर, तर कधी प्रभू रामचंद्राप्रमाणे एका मनुष्य रूपामध्ये, मर्यादा पुरुषोत्तम रूपामध्ये प्रकट होतात. तर जेव्हा भगवंत प्रकट होतात तेव्हा अनेक उत्सव आपण साजरे करतो, जसं श्रीरामनवमी, गोकुळाष्टमी किंवा श्रीकृष्ण जन्माष्टमी, नरसिंह चतुर्दशी, वामन द्वादशी, वराह द्वादशी यासारखे अनेक उत्सव साजरे केले जातात. आणि संपूर्ण विश्वभर आता या उत्सवांचं पालन केलं जातं, कारण भगवंतांचे भक्त आता विश्वभर पसरलेले आहेत. भारतातही खास करून श्रीरामनवमी आणि गोकुळाष्टमी किंवा कृष्ण जन्माष्टमी हे उत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरे होतात. पण हे उत्सव साजरे करत असताना आपण हे लक्षात घेतलं पाहिजे, हे समजून घेतलं पाहिजे की भगवंतांचं या भौतिक जगतात प्रकट होणं हे किती दिव्य आहे, त्याची कारणं काय आहेत, ते का प्रकट होतात, कसे प्रकट होतात, या सर्वांची चर्चा थोडक्यामध्ये आपण या व्हिडिओत करणार आहोत. तर हे चर्चा जी आहे ती भगवद्गीतेमध्ये 4थ्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यामध्ये घडलेली आहे. तर या 4थ्या अध्यायातील पहिल्या 9 श्लोकांची आपण थोडक्यात इथे चर्चा करणार आहोत. त्यातले 2 श्लोक खूप प्रसिद्ध आहेत, आपल्यापैकी सर्वांना माहीत असतील, पाठही असतील, अनेक ठिकाणी आपण ते बोलतो, एकमेकांना सांगतो, चर्चा होते त्याच्याबद्दल. पण या 3 श्लोकांमध्ये 7, 8 आणि 9 यातले 7 आणि 8 हे खूप प्रसिद्ध आहेत. या 7, 8 आणि 9 या 3 श्लोकांमध्ये भगवंतांनी याचं उत्तर दिलेलं आहे की ते का प्रकट होतात, कसे प्रकट होतात, कोणत्या कारणांसाठी प्रकट होतात. आणि त्यातलं 9वा जो श्लोक आहे, जे तिसरं कारण आहे, ते सर्वात महत्त्वाचं आहे. पण दुर्दैवाने लोक फक्त पहिले 2 श्लोकच सांगतात, तिसऱ्या श्लोकाबद्दल फारशी चर्चा होत नाही. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तत्वतः शास्त्रीय दृष्टीने भगवंतांच्या मुखातून भगवद्गीतेत दिलेलं ज्ञान जाणून घ्या, जेणेकरून हे सर्व उत्सव जे आहेत ते आपण योग्य मानसिकतेने, योग्य पद्धतीने समजून घेऊन साजरे करू शकू, जेणेकरून आपल्याला त्याचा पूर्णपणे लाभ होऊ शकेल. तर आपण थेट चर्चेमध्ये जाऊया, जिथे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाशी चर्चा करत आहेत. पहिले 3 अध्याय सांगून झालेले आहेत, आता 4थ्या अध्यायाची चर्चा होत आहे. आपण आपल्या भगवद्गीता, मराठी भगवद्गीता कोर्समध्ये प्रत्येक श्लोकाची चर्चा करतच आहोत भगवद्गीतेच्या. त्याच्या कोर्सची लिंकही आपण डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत, ज्यामध्ये आपण 10 ते 15 मिनिटांमध्ये प्रत्येक श्लोकावर मराठी सोप्या भाषेत चर्चा करत आहोत. आपण खाली लिंक जॉईन करा, व्हॉट्सअप कम्युनिटी जॉईन करा. सर्व व्हिडिओजची लिंकही खाली देत आहोत. ज्यांची इच्छा आहे ते नक्की या कोर्समध्ये सहभागी व्हा. तर जाऊया आता आपण पुढे. अध्याय 4, पहिले 9 श्लोक आपण पाहणार आहोत. पटापटा पाहणार आहोत, खूप डिटेल चर्चा करणार नाही आहोत. तर पहिल्या श्लोकामध्ये श्लोक आपण सर्व वाचणार नाही आहोत, उच्चारही करणार नाही आहोत, फक्त त्याचा अर्थ समजून घेणार आहोत. ज्यांना प्रत्येक श्लोक वाचायचा आहे किंवा त्याचा अर्थ वाचायचा आहे, इथे स्क्रीनवर मी देऊन ठेवलेला आहे. ज्यांची इच्छा आहे ते व्हिडिओ पॉज करून प्रत्येक श्लोकाचं भाषांतर वाचू शकता. पण आपण इथे थोडक्यात त्या श्लोकांमध्ये काय चर्चा होतीये भगवंत आणि अर्जुनामध्ये त्याची आपण इथे चर्चा करत आहोत. तर पहिल्या श्लोकात श्री भगवान उवाच, भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत की हा जो योग आहे किंवा हे योगाचं जे ज्ञान आहे ते मी करोडो वर्षांपूर्वी सूर्यदेवाला इवम विवस्वते योगन प्रोक्तवान अहम अव्ययम विवस्वान मनवे प्राह, आणि सूर्यदेवाला मी हे ज्ञान सांगितलं करोडो वर्षांपूर्वी, आणि सूर्यदेवाने त्यांचे पुत्र वैवस्वत मनु यांना हे ज्ञान दिलं, आणि त्यांनी हे ज्ञान
इक्ष्वाकवे अब्रवीत, इक्ष्वाकू राजाला दिलं, ज्या राजाच्या कुळामध्येच भगवान श्रीरामचंद्र नंतर प्रकट झाले सूर्यवंशामध्ये. तर त्यानंतर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहेत की अशा प्रकारे एवं परंपरा प्राप्तम एवं राजर्षयो विदु, हे जे राजर्षी होते, क्षत्रिय राजा होते, जे राजर्षी होते, फक्त राजा नव्हते, राजा आणि ऋषी, ऋषीप्रमाणे मानसिकता असलेल्या राजाला राजर्षी म्हणतात, जे आध्यात्मिक दृष्ट्या खूप उन्नत होते. तर अशा राजर्षींच्या परंपरेमध्ये हे ज्ञान मी दिलं आणि ते त्या परंपरेमध्ये, राजर्षींच्या परंपरेमध्ये एका राजाकडून दुसऱ्या राजाकडे, तिसऱ्या राजाकडे अशा पद्धतीने चालत आलं. पण कालेन इह महता, महता कालेन, काळाच्या प्रबळ प्रभावामुळे हे ज्ञान नष्ट झालं. आणि म्हणून आता हेच ज्ञान स एव अयम मया ते अद्य, आता हेच ज्ञान मी तुला सांगत आहे अर्जुन. का सांगत आहे? भक्तोसी मे सखा चेती, कारण तू माझा खूप प्रिय भक्त आहेस आणि सखा आहेस, मित्र आहेस. म्हणून हेच रहस्य, जे उत्तम रहस्य आहे, मनुष्याला अज्ञानातून बाहेर काढणारं रहस्यमय असं योगाचं ज्ञान आहे, हेच ज्ञान आता मी तुला देत आहे, हे भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. आता हे ऐकल्यानंतर अर्जुनाच्या मनात एक प्रश्न पडला. तसं पाहायला गेलं तर अर्जुन हा भगवान श्रीकृष्णांचा खूप महान भक्त आहे, ज्याच्या मनात कुठलंही द्वंद्व नाही आहे किंवा कुठलंही अज्ञान नाही आहे. पण इथे आपल्या सर्वांसाठी अर्जुन प्रश्न विचारत आहे. अर्जुनाला भगवान श्रीकृष्णांची जी स्थिती आहे, त्यांचं जे पूर्ण पुरुषोत्तमत्व आहे ते पूर्णपणे माहिती आहे. पण अर्जुन इथे आपल्यासाठी भगवंतांना प्रश्न विचारत आहे की अपरम भवतो जन्म परम जन्म विवस्वतः, विवस्वान जे सूर्यदेव आहेत त्यांचा जन्म तर करोडो वर्षांपूर्वी झालेला आहे, आणि भगवान श्रीकृष्ण तर अर्जुनाच्या वयाचे आहेत, 6 महिन्याचा अंतर होतो दोघांमध्ये. मग अर्जुन म्हणाला की तुम्ही तर माझ्याबरोबरचे आहेत, सूर्यदेव तर करोडो वर्ष त्यांचं वय आहे, पण तुम्ही त्यांना हे ज्ञान आधी दिलं, हे मी कसं जाणून घेऊ? अर्जुनाची प्रश्न विचारण्याची पद्धती, एक साईड आपण याच्यामध्ये टीचिंग लक्षात घेतो, एक शिकायला मिळते आपल्याला. तर अर्जुन असं नाही म्हणाला, हे मित्र होता अर्जुन श्रीकृष्णांचा, मित्रत्वाच्या भावनेमध्ये असं म्हणत काय थापा मारतो कृष्ण, काहीही सांगता काय मला. अर्जुनाने असा टोन नाही वापरला, कारण अर्जुनाने त्या शिष्यत्व पत्करलेलं आहे भगवंतांचं. त्याच्या आधी अर्जुन भगवंतांशी आर्ग्युमेंट करत होता. आता अर्जुनाने या भावनेमध्ये प्रश्न नाही विचारला की काहीही सांगता नाही, तुम्ही जे सांगताय ते सत्य आहे, मी कसं हे समजून घेऊ, हे अर्जुनाची भाव. कथम एतत् विजानीयाम, तुम्ही हे सूर्यदेवाला करोडो वर्षांपूर्वी सांगितलं ज्ञान कबूल, पण हे मला समजत नाही आहे, हे मी कसं समजून घेऊ, हे कृपया मला सांगा, असा अर्जुन भगवान श्रीकृष्णांना विचारतोय. तेव्हा भगवान श्रीकृष्ण उत्तर देण्यास सुरुवात करतात. श्री भगवान वाच, 5व्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतायत, बहुनी मे व्यतीतानी जन्मानी तव च अर्जुन. अरे अर्जुन, तुझी आणि माझी अनेक जन्म गेलेले आहेत, हा एकच आपला जन्म आहे असं नाही. तान्यहम वेद सर्वाणि नत्वम वेद परंतप, मला ते सर्व जन्म माझे पूर्णपणे आठवत आहेत, स्पष्ट आठवत आहेत, पण अर्जुन तू तुझे सर्व जन्म विसरून गेलेला आहेस, हे भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. पुढच्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात अर्जुनाला, अजोपी सन अव्ययात्मा, मी जरी अव्यय अज जन्म न घेणारा असलो, भूतानाम ईश्वरोपी सन, सर्व जीवात्म्यांसाठी मी ईश्वर परम नियंत्रक असलो, तरी प्रकृतीम स्वाम अधिष्ठाय, माझ्या स्वतःच्या प्रकृतीवर अध्यक्षता गाजवून किंवा त्याच्यावर स्वार होऊन, संभवामी आत्ममायया, माझ्या आत्ममायेने किंवा योगमायेने मी संभवामी, मी प्रकट होतो या भौतिक जगतामध्ये. आपल्यावरती मोहमायेचं आवरण झालेलं आहे. भगवंतांची जी बहिरंगा शक्ती आहे किंवा महामाया आहे, तिचं आवरण आपल्यावरती झालेलं आहे. पण भगवंत हे या मोहामध्ये किंवा महामायेमध्ये कधीच येत नाहीत. ते त्यांच्या योगमायेच्या, अंतर्गत मायेच्या शक्तीद्वारे भौतिक जगतामध्ये प्रकट होतात, हे भगवंत इथे अर्जुनाला सांगतायत. हा एक खूप मोठा फरक आहे एका जीवात्म्याचं जन्म घेणं आणि भगवंतांचं प्रकट होणं यामध्ये. आता जे पुढील 3 श्लोक आहेत ते महत्त्वाचे श्लोक आहेत. जसं मी म्हणालो होतो सुरुवातीला, त्यातला पहिला श्लोक आपल्या सर्वांना पाठ असणार. ते भगवंत सांगतायत, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती, जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते, जेव्हा अधर्म वाढायला लागतो, तदा आत्मानं सृजाम्यहम, तेव्हा मी स्वतः प्रकट होतो या भौतिक जगतामध्ये. आणि मी येऊन काय करतो, हा पुढचा श्लोक आपल्या सर्वांना पाठ असणार. परित्राणाय साधूनाम, साधूंचं संरक्षण करण्यासाठी किंवा त्यांचा उद्धार करण्यासाठी, विनाशाय च दुष्कृताम, दुष्टांचा संहार करण्यासाठी,
आणि धर्म संस्थापनार्थाय, धर्माचं संस्थापन करण्यासाठी किंवा धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी संभवामी युगे युगे, मी प्रत्येक युगामध्ये प्रकट होतो. ही कारणं खूप महत्त्वाची आहेत भगवंतांची प्रकट होण्याची. पण याशिवाय पुढच्या 9व्या श्लोकामध्ये जे भगवंत सांगतायत ते त्याहून महत्त्वाचं आहे, जे बहुतांशी लोक सांगत नाहीत किंवा त्याची चर्चा करत नाहीत किंवा बहुतांश जणांना हे माहीतही नाही आहे. तर पुढच्या श्लोकामध्ये 9व्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात. आता ह्या श्लोकामध्ये सांगितलं की साधूंचा उद्धार करण्यासाठी, दुष्टांचा विनाश करण्यासाठी, धर्मसंस्थापन करण्यासाठी ते तेव्हा झालं. पण आता सध्या भगवंत पृथ्वीवर नाही आहेत. प्रभू रामचंद्र पृथ्वीवर त्यांच्या प्रकट अवस्थेत नाही, त्यांच्या विग्रह रूपामध्ये, मूर्ती रूपामध्ये आहेत, त्यांच्या नाम रूपामध्ये आहेत, त्यांच्या लीला रूपामध्ये आहेत, रामायण रूपामध्ये आहेत, ह्या रूपामध्ये आहेत, त्यांच्या प्रसाद रूपामध्ये आहेत. पण स्वतः भगवंत तिथे उपस्थित नाही आहेत. ते प्रकट झाले होते लाखो वर्षांपूर्वी त्रेतायुगात आणि ते परत स्वधामाला परत गेले. भगवान श्रीकृष्ण स्वतः समक्ष इथे उपलब्ध नाही आहेत, आपल्या समोर उपस्थित नाही आहेत. ही जी कार्य आहेत, साधूंचा उद्धार करणं, दुष्टांचा संहार करणं, धर्माची संस्थापना करणं, ही त्यांनी केली जेव्हा ते प्रकट झाले तेव्हा. पण आता काय, आत्ता हे किती रेलेव्हंट आहे, आत्ता हे किती आमच्यासाठी महत्त्वाचं आहे? हे महत्त्वाचं आहे कारण ह्याच्या पुढच्या श्लोकामध्ये भगवंत जे सांगतायत ते आपण जर समजून घेतलं तर आपल्याला समजेल की भगवंतांचं अवतरित होणं फक्त त्या काळापुरतं महत्त्वाचं नाही आहे, पण त्यानंतरच्या अनंत काळासाठी सर्व जीवात्म्यांसाठी खूप महत्त्वाचं आहे. तर पुढच्या श्लोकामध्ये भगवंत सांगतायत, सर्वजण माझ्या पाठीमागे म्हणा, जन्म कर्मच मे दिव्यम, म्हणा, एवं यो वेत्ति तत्वतः त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन. आज आपण निश्चय करूया की ज्यांना हा श्लोक पाठ नाही त्या सर्वांनी हा श्लोक पाठ करायचा. आणि जेव्हा आपण हे पहिले 2 श्लोक सांगू, यदा यदा हि धर्मस्य आणि परित्राणाय साधूनाम, त्याच्यासोबत हाही श्लोक आपण म्हणत जाऊ किंवा इतरांना सांगत जाऊ, कारण हाही श्लोक महत्त्वाचा आहे. तर आपण आज निर्धार करूया की ज्यांना हा श्लोक पाठ नाही आहे ते आज हा श्लोक पाठ करतील. सोपं आहे. जन्म कर्मच मे दिव्यम, माझे जन्म आणि कर्म कसे आहेत? दिव्य आहेत. या भौतिक जगतात रडत रडत स्वतःच्या कर्मानुसार, भौतिक प्रकृतीच्या प्रबळतेनुसार प्रकट होणाऱ्या किंवा जन्म घेणाऱ्या जीवात्म्यांप्रमाणे सर्वसाधारण माझा जन्म नाही आहे अर्जुन. माझा जन्म आणि कर्म हे दिव्य आहेत. एवं यो वेत्ति तत्वतः, आणि हे जो तत्वतः जाणतो की मी जेव्हा प्रकट होतो ते दिव्य आहे, तेव्हा त्या व्यक्तीसाठी काय लाभ होतो भगवंत सांगतायत, त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नैति. तेव्हा अशा व्यक्तीला हा देह त्यागल्यानंतर आता जो मृत्यू येणार आहे आपल्या सर्वांसाठी, त्या मृत्यूनंतर पुनर्जन्म नैति, परत पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे बहुदुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे. आदि शंकराचार्य त्यांच्या भजगोविंदम या काव्यामध्ये म्हणतात, भजगोविंदम भजगोविंदम गोविंदम भज मूढमते संप्राप्ते सन्निहिते काले नहि नहि रक्षति डुक्रुं करणे. या काव्यामध्ये ते म्हणतात की पुनरपि जननम पुनरपि मरणम, या जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये कष्ट सोसतोय प्रत्येक जीवात्मा. पण जेव्हा तो हे जाणेल की जन्म कर्मच मे दिव्यम, भगवंतांचं इथे प्रकट होणं, त्यांचे जन्म आणि कर्म दिव्य आहेत, तेव्हा साहजिकच तो आकर्षिला जाईल भगवंतांकडे. कारण आपण प्रत्येक या जगतामध्ये पाहतो की एकमेकांकडे व्यक्ती आकर्षिले जातात. ते एकमेकांच्या कर्मामुळे, एकमेकांच्या गुणांमुळे, एकमेकांच्या लीलांमुळे, एकमेकांच्या कार्यामुळे, लीला नाही म्हणता येणार त्याला, लीला भगवंतांच्या आहेत, आपल्या जे काय आहेत ते त्या कार्यांमुळे एकमेकांकडे आकर्षिले जातात. मग जेव्हा आपल्याला समजेल की या भौतिक जगतातल्या जीवात्म्यांपेक्षा करोडो लाखो अब्जो पटीनं भगवंतांचे कार्य, त्यांचा जन्म, त्यांचं प्रकट होणं, त्यांच्या लीला ह्या दिव्य आहेत, ह्या हृदयाला प्रफुल्लित करणाऱ्या, आनंद देणाऱ्या आहेत, तेव्हा साहजिकच आपण त्या लीलांकडे आकर्षिले जाऊ. आणि जेव्हा भगवंतांप्रती हे प्रेम आपल्या हृदयात निर्माण होईल, जेव्हा आपण हे जाणून घेऊ ते दिव्य आहे, हे पुनर्जन्म नाही ती, मग काय होईल, माम येती, ते माझ्या आध्यात्मिक धामाला परत येतील, वैकुंठ धामाला परत जातील, जे मनुष्य जीवनाच्या प्राप्तीचं खरं ध्येय आहे किंवा
खरं लक्ष्य आहे मनुष्य जीवन प्राप्त झाल्यानंतर भगवंतांप्रती आपल्या हृदयात जे प्रेम आपण विसरलेलो आहे ते पुन्हा जागृत करणं आणि भगवंतांच्या आध्यात्मिक धामाला परत जाणं. तर हे आपण समजून घेऊया की हे जन्म आणि कर्म भगवंतांचे दिव्य. जर कोणी म्हणत असेल की भगवंतांचा जन्म हा माझ्या जन्माप्रमाणे सर्वसाधारण, तर त्याच्या एवढा पाषंडी दुसरा कोणी नाही. कारण भगवंत हे भगवंत आहेत आणि जीवात्मा हा जीवात्मा आहे. जीवेर स्वरूप होय कृष्णेर नित्यदास, कृष्णेर तटस्थ शक्ती भेदाभेद प्रकाश. जीव हा नित्य कृष्णदास आहे आणि भगवंतांच्या या लीला, नाम रूप गुण लीला ह्याप्रती जेव्हा आपल्या हृदयात आकर्षण निर्माण होईल तेव्हा साहजिकच आपण या भवबंधनातून मुक्त होऊ, आध्यात्मिक जगतात परत जाऊ आणि नित्य आनंदमय भगवंतांच्या सेवेमध्ये जे आध्यात्मिक जगतातील जीवन आहे ते जगण्यास पात्र होऊ. तर आजच्या दिवशी आपण संकल्प करूया की आपण हा श्लोक जाणून घेण्याचा प्रयत्न करू, त्याला पाठ करण्याचा प्रयत्न करू आणि आधीच्या 2 श्लोकांसोबत हाही श्लोक सर्वांना सांगण्याचा प्रयत्न करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. येणाऱ्या सर्व या भगवान विष्णूंच्या ज्या तिथी आहेत अवतरणाच्या, रामनवमी, श्रीकृष्ण जन्माष्टमी, वराह द्वादशी, नृसिंह चतुर्दशी, जेव्हा केव्हा आपण हा व्हिडिओ पाहत असाल, या पुढच्या येणाऱ्या उत्सवासाठी आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा. हरे कृष्ण. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम राम राम